श्री स्वामी समर्थ स्वामीनाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो। यंदा हा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे। गुढीपाडव्याचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं। गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। असं म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली पळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली। या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले। इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे। एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं, म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते। रामायणानुसार याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला होता। वालीचा वध करून रामचंद्रांनी जनतेला त्याच्या जाचामधून मुक्त केलं होतं। त्याचा विजय उत्सव या दिवशी साजरा केला जातो। रामचंद्रांनी वालीचा वध केला, असुरी शक्तींवर दैवी शक्तीने मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते। विशेष म्हणजे याच दिवशी प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवासही संपल्याने या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो। गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्सवात साजरा केला जातो। आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे। म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा महत्त्व जाणून घेणं फार गरजेचं आहे। वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात। जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याला मोहर येतो। याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते। पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी। नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जाते। प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात। यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं। कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे। शरीराला थंडावा देणारी कडुलिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळही केली जाते। ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो। गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं, मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याची माहिती माहीत असायला हवी। काही जणांना विशेषतः नव्या पिढीला गुढी कशी उभारावी माहिती कमी असलेली दिसून येते। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो। यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात। एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते। त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते। घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते। गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते, ज्यामधून विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो। घराबाहेर रांगोळी काढली जाते। गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू, फुले, अक्षता वाहून गुढी उतरवली जाते। या दिवशी आनंद साजरा करीत अपतेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात। या दिवशी सर्व शेतकरी सेवेकरांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सीता मातेचा नैवेद्य पुरावा। या दिवशी कडुलिंबाचा पाला, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ याचे केलेले मिश्रण सर्वांना घरी खायला द्यावे। या सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त म्हणजे पाडवाच होय, म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करावा। तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी गुढीपाडव्याचे पूजन व्यवस्थित करू शकतो। या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व स्वामी भक्तांना व नववर्षाच्या निमित्त सर्व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।